नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यातील एका आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला चितळसर पोलिसांनी कोल्हापूर येथून अटक केली आहे. मोहन पवार असं या आरोपीचं नाव असून तो महिला असल्याचं भासवून आमदाराशी चॅट करत असे. त्याने अश्लील संदेश पाठवून 5 ते 10 लाख रुपयाची मागणी केली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. राज्यातील एका आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करून खंडणी मागणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात आला आहे. चितळसर पोलिसांनी कोल्हापूर येथून मोहन पवार वय 26 याला अटक केली आहे. तो महिला असल्याचं भासवून आमदाराशी व्हॉट्सअॅपवर चॅट करत असे आणि नंतर अश्लील छायाचित्रे पाठवत असे. 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळात या आरोपीने आमदाराशी पुन्हा संपर्क साधून त्यांना दररोज अश्लील छायाचित्रे पाठवली आणि 5 ते 10 लाख रुपयांची मागणी केली. आमदारांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. तपासादरम्यान आरोपीचा ठाव ठिकाणा कोल्हापूरमध्ये लागला. चितळसर पोलिसांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तो विज्ञान शाखेचा पदवीधर असून लोणावळ्यातील एका उपहारगृहात सफाई काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने महिला असल्याचं भासवून अनेक व्यक्तींना फसवलं असण्याची शक्यता असून पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या कारवाईत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक आयुक्त मंदार जावळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. सीआर नंबर 468/25 हा खंडणी विथ आयटी ॲक्ट अशा एक गुन्हा दाखल होता. त्याच्यामध्ये माननीय विधानसभाचे एक सदस्य यांचे तक्रारीवरून त्यांना अश्लील मेसेज प्लस काही पैशाची डिमांड अशा पद्धतीचा गुन्हा त्यांच्या तक्रारीवरून दाखल होता. त्या गुन्ह्यामध्ये चंदगड कोल्हापूर येथून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यामध्ये तक्रारीप्रमाणे हकीकत अशी होती की हा जो आरोपी आहे तो विविध मोबाईल नंबरवरून विविध लोकांना महिला असल्याचं भासवून त्यांना विविध अश्लील फोटो पाठवायचा, त्यांच्याशी महिला आहे असं म्हणून बोलायचा आणि पुढे त्यांच्याकडे पैशाची मागणी करायचा. अशा पद्धतीची मोडस त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीने वापरली होती. सन्माननीय विधानसभा सदस्य यांना ती गोष्ट लक्षात आली. त्यांनी असे काही नंबर पूर्वी ब्लॉक केले, पण वारंवार त्या वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून मेसेज आल्यानंतर त्यांनी पोलीसकडे कंप्लेंट केली आणि पोलिसांनी याबाबतीत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. प्राथमिक तपासामध्ये आरोपीने गुन्ह्याची कबुली केली. आरोपी हा चंदगड तालुक्यातील रहिवासी आहे आणि तो BSc पर्यंत त्याने एज्युकेशन केलेलं आहे. पूर्वी तो एका लोणावळ्याच्या हॉटेलमध्ये साफसफाईचं काम करायचा. त्याला पुढे आम्ही तपासांती आणखी कोणत्या लोकांना त्यांनी असे मेसेज केले आणि असा प्रयत्न केला याच्याबाबतचा पुढील तपास सुरू आहे. त्यामध्ये असं निष्पन्न होतं की तो एक नाम म्हणजे मी पूजा, हॅलो सर मी पूजा पवार अशा पद्धतीचं नाव तो 1-2 मेसेजमध्ये आम्ही पाहिलं. असे विविध नावं तो यूज करायचा. आता काही याच्यामध्ये ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी एक आधारचा फोटो पाठवला होता. तो आधारचा फोटो एका मुलीचा होता. त्याच्याकडे आम्ही व्हेरिफिकेशन करतोय आणि अद्यापही तपास प्राथमिक स्टेजमध्ये असल्यामुळे ह्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्ड आहे, ह्याच्यामागं काय राजकीय पार्श्वभूमी आहे का किंवा काही ह्याच्यामध्ये कटकारस्थान आहे का ह्याची चौकशी आम्ही करतोय. किती पैशाची डिमांड केली होती? त्यांच्याकडे जवळपास 5 ते 10 लाख रुपयापर्यंतची डिमांड केली असल्याचं मेसेज आम्हाला प्राप्त झाले आहे. पूर्ण आम्ही ताब्यात घेतलेत आणि पुढे आता त्याप्रमाणे त्याचे मोबाईल सीज करून आणखी काही तपास जे काही उर्वरित तपास आम्ही करतोय. सर एकटा आहे का काही टीम आहे याच्याबरोबर? अद्यापर्यंत आम्हाला प्राथमिक तपासामध्ये तो एकटाच असल्याचं निष्पन्न होत आहे, पण तरी पण आम्ही सर्व ज्या शक्यता असतात, पॉसिबिलिटीज असतात त्या आम्ही चेक करून पुढे तपास करतोय. सीझन्ड आरोपी आम्हाला वाटलेला नाही. सर अश्लील व्हिडिओ फोटो कुठून दिलाय? तो इन्स्टावरून हे फोटो डाउनलोड करायचा आणि ते इन्स्टावरून पर्सनल फोटो असे व्यक्तींचे होते
त्यांचे ते डाउनलोड करून तो संबंधित ज्यांना त्याला असं महिला म्हणून बोलायचं आहे त्यांना तो पाठवायचा. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.